तुम्हाला असं वाटतंय का थोडंसं डोकं दुखणं, थोडीशी पायावर सूज येणं ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहे? तर थांबा, असं नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर सुस्मिता पवार, वर्किंग ॲज अ कन्सल्टंट गायनकोलॉजिस्ट इन नाशिक. आज तुम्हाला या कंडिशन बद्दल सांगणार आहे. आता आज आपण बोलणार आहोत प्रीक्लाम्शियाबद्दल. प्रेग्नन्सीमध्ये वाढणाऱ्या बीपीला आपण प्रीक्लाम्शिया असं म्हणतो. बहुतेक वेळा ही कंडिशन 20 आठवड्याच्या वरती होत असते. आता प्रेग्नन्सीमध्ये वाढणाऱ्या बीपीमुळे तुमच्या लिव्हरवर, तुमच्या किडनीवर, तुमच्या ब्रेनवर आणि तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. तर रेग्युलर अँटीनेटल व्हिजिट्सचा फायदा असा असतो की ते तुमचं फक्त बीपी मोजत नाहीत आणि तुमचं फक्त वजन मोजत नाही, पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या वॉर्निंग साईन्स ज्या असतात त्याचं पॅटर्न ओळखतात आणि ते आपल्याला शोधून काढता येतं. तर प्रीक्लाम्शियाबद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट का आहे? तर प्रीक्लाम्शियाचा एक खूप मोठं कॉम्प्लिकेशन म्हणजे आकडी येणं किंवा फिट्स येणं, ज्याला आपण इक्लॅम्शिया असं म्हणतो. आणि जर हे प्रीक्लाम्शिया इक्लॅम्शिया मध्ये कन्वर्ट झालं आणि पेशंटला फिट्स आले तर पेशंटचा आणि बाळाचा दोघांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याच करता तुम्ही रेग्युलरली तुमचं अँटीनेटल चेकअप करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी केअर म्हणजे फक्त बाळाची काळजी घेणं नव्हे, तर आईची पण, कारण स्वस्थ आई म्हणजे स्वस्थ बाळ.